या रानातल्या रानभाज्या आहेत. हे कुड्यांच्या फुलांचे झाड आहे. याच्या फुलाची भाजी केली जाते. आता आम्ही याची फुलं तोडत आहोत. अशा प्रकारे याची फुलं तोडली जातात. ही आहेत कुड्यांची फुले. भावाच्या फुलांसारखी यांना पण आपल्याला उकळून घ्यावं लागते. कुड्याची फुलं आपण उकळलेली आहेत. आपण ते चांगले शिजले का हे हाताने आपण त्याचा चिकटपणा आला की आपल्याला समजते किती शिजले की नाही शिजले. अशा पद्धतीने ते उकळून घ्यावं लागते. झाकता येत नाही कुड्याच्या फुलांवर, कारण की कडू पण असते. कडू पण निघण्याकरिता आपल्याला त्याला उघड्यावरच उकळून घ्यावं लागते. मिनिटं वेळ आहे. पिळलेली कुड्याची फुले आणि याची भाजी करण्याकरिता साहित्य आहे. तेल लागणार आहे. कांदे आपल्याला जास्त चिरून घ्यावे लागतात. जास्त कांदे घालायचे आहे. ज्याप्रमाणे आपण झुंजी वगैरे करतो त्या पद्धतीने भाजी करायची आहे. आलं लसणाची पेस्ट, मिरची पावडर, हळद पावडर, मीठ. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आमचूर पावडर, ड्राय मँगो पावडर हे सुद्धा आपल्याला या भाजीमध्ये घालता येतं. याचा कडू पण निघण्याकरिता आपल्याला मँगो पावडर सुद्धा या ठिकाणी टाकायचं आहे. आपण आता भाजी करायला सुरुवात करणार. यामध्ये तेल थोडं जास्त घालावं लागते. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झालं किंवा नाही झालं आपल्याला चेक करायचं असेल तर एखादी पोळ तेलात घालून बघायची. तेल अजून पूर्ण गरम व्हायचं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. ब्राऊन होईपर्यंत आपल्याला कांदे तळून घ्यायचे आहे. एक टीस्पून टाकायचे आहे. हळद पावडर, स्वादानुसार मीठ. ही आमचूर पावडर आहे. ही आपल्याला थोडीशी भाजी असल्यामुळे 2 चमचे टाकलं तरी होऊन जाईल. त्याला गरज करायचं आहे. मिक्स झाल्यानंतर कुड्याची फुलं त्याच्यात आपल्याला घालायची. साधारणतः सर्व भाज्यांची बनवण्याची रेसिपी सारखीच असते.
उकडलेलीच फुलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही या भाजीमध्ये. थोडं किंचित पाणी घालून फक्त 5 मिनिटं शिजवायचं आहे. शिजलेली आहे तर मी गॅस बंद केला. छान मोकळी मोकळी भाजी होती पुऱ्याच्या फुलांची. या भाजीसोबत आपल्याला साधं फिकं वरण, आपल्याला ही कुठल्याही भाकरीसोबत, पुऱ्यांसोबत, पोळीसोबत किंवा भातासोबतही आपल्याला भाजी खाता येते. अशा प्रकारच्या रानभाज्यांनी आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढते.